जेव्हा मी तिला भूमाता म्हणतो त्यावेळेला तिच्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलून जातो आणि ती विष्णुपत्नी होते. आणि मग विष्णुपत्नी झाल्यानंतर मी सकाळी उठल्या उठल्या आमचे जे संस्कार आहेत विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे. अगं आई तुला तुडवणार आहे दिवस, तू माझं संगोपन करतेस, मी तुला तुडवणार आहे, तू मला घेतलायस पोटात, तू माझी निगा राखणार आहेस आणि म्हणून पादस्पर्शम क्षमस्वमे, मला क्षमा कर कारण मला पर्याय नाहीये. आणि आई सुद्धा म्हणजे अरे बाळा त्याच्यासाठीच मी आहे, तुला पोषण्यासाठीच मी आहे. हे जे नातं आहे ना हे नातं महत्वाचं आहे. आपल्या इथे आई मुलाला दूध पाजते, एवढा कृतकृत्यतेचा भाव असतो तिच्या चेहऱ्यावर. दूध पाजताना तिच्या शरीरातलं दूध ती दुसऱ्याला देते, पण किती कृतकृत्यतेचा भाव असतो तिथे. आणि त्यावेळेला ते मूल देखील किती कृतकृत्य असतं की त्याचं पोट भरलं की ते स्तन सोडून देतं, ओरबाडून नाही घेत ते कधी. हा भाव जो आहे ना हा भाव माझा आणि माझ्या पृथ्वीचा, माझ्या भूमातेशी जर का संबंध हा झाला तर त्या भूमातेचं कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही अशीच काळजी मी घेणार आहे. आणि म्हणून माझ्या दृष्टीने की निर्जीव दगडमातीची आणि नद्या नाल्यांची किंवा डोंगर दऱ्यांची सृष्टी राहत नाही, तर ती भूमाता होते, ती विष्णुपत्नी होते माझ्यासाठी. आणि मग तिच्याकडे माझा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो आणि मग भरभरून ती मला देत असते आणि मी भरभरून घेत असतो आणि मी कुठेही ओरबाडण्याचा तिथे प्रश्नच येतो. गाय ही आमची चार पायाची वस्तू राहत नाही, चार पायाचा प्राणी राहत नाही, ती माझी भूमाता बनते. नदी फक्त H2O वाहणारं पाणी वाहत नाही, तर ती गंगा मैया बनते माझी, तुळशी मैया बनते माझी.